हे घे कोणता, झाले चिप्स पाडून. झाले का पूर्ण? झाले नाही तर का. नाही म्हणता म्हणता पूर्ण चिप्स मलाच पाडायला लावली. का सांगता नाही जी तुम्ही? पूर्ण चिप्स तुम्हीच केले का? आता 2 किलोचे चिप्स पाडायचे होते, बाकी तर थोडेसे पाडा म्हटले तुम्हाला, तर म्हणून राहिले बाबा पूर्ण चिप्स काय पाडायला लावले म्हणून राहिले. हे असे काम जमत नाही आपल्याला. थोड्या वेळ ठीक आहे. हो तर थोड्या वेळेस तर करू लागले ना तुम्ही. आता पोरी राहिल्या असत्या आता तुमची गरज नाही पडली असती. अरे हे असे बायांचे काम जमत नाही ना आपल्याला. थोड्या वेळ ठीक आहे, अर्धा तास 1 तासाला शिवाय झाला मी चिप्स पाडून दिलं तर. कंटाळा येऊन गेला होता मला. असा कंटाळा येऊन गेला नाही तुम्हाला थोडासा चिप्स करू लागले तर? आणि मला नाही येत का कंटाळा? आता हे तुमचेच काम आहेत ना. माणसं करतात का असे काम? तरी करू लागलो ना मी. हो करू लागले. आता एक काम करू लागाल, थोडे बाळू टाकू लागाल. नाही बाबा, ते काम आपल्याला नाही जमत वाळू बिळू टाकायचे. आता हे चिप्स पाडून दिलो तोच पुष्कळ झाला. अरे कोणाला बोलवली काऊन नाही? हो तेच बरं झाला असता, बेकारच तुम्हाला विचारले. तुम्ही म्हटलं हो करू लागेल म्हणून म्हटलं आता चला बा होते थोडा मदत करू लागाल तर. करू लागलो ना मी. नाही करू लागलो का मदत? हो चिप्स वाळू लागले, पण आता वाळवायचे आहेत ना. आता उकडत आहे मी, मग वाळू टाकावं लागतील. एक तर एक वाळू टाकावं लागतात. ते माहित नाही, तू बघत बस आता. वाळू टाक नाही काही कर. मला लागली भूक, आता मी जेवण करतो. स्वयंपाक झाला का? हो गॅसवरच होता, भातही ठेवली होती आणि भाजी पण फोडणी बिळणी टाकली. आईला बघायला म्हटली, बघतो म्हणाले आई. आई का झालं कोणता? गॅस बंद केले का म्हटली भाताची? हो पाहते. जाळतात बापा ह्या भात. थोडासा पाहाल म्हटली तर का करून राहिले आता. आई गॅस बंद केले का? हो केली. आणि भाजी शिजली असेल ना? हो भाजी शिजली, बंद केली गॅस भाजीची पण. अरे वा, झाला का भात भाजी? चल मी जेवण करून घेतो. हो करून घे, जेवण करून घे. आई बघा ना यांना थोडा वाळू टाकू लागाल म्हणते, चिप्स तर नाही म्हणून राहिले. कंटाळला असेल ना कोणता. रमेश असे काम करते का? कोणाला बोलवून टाकली असतीस? आता म्हणली हे चिप्सच करायचे आहेत तर का बोलवू म्हटली. 5 किलोचे केला 2 दिवस तर होतात म्हटली. थोडी मदत करू लागला तर. कोणता आता एवढे चिप्स पाडू लागलो? आता मी वाळू बिळू नाही टाकू लागत. हो बापा बेकारच केले. त्याच्यापेक्षा ताईच्या घरचे करू लागली असते चिप्स, ते परवडले असते. आणि मग आपल्या घरचे केली असते, एका दिवसात होऊनही गेले असते. हो तर तशीच काम नाही केली तर मग. मी म्हटली का चिप्स बनवासाठी बोलवायचा. 5 किलोचे केला 2 दिवस तर होतात म्हटली. झाला ना आता, झाले ना चिप्स पाडून तर होऊनच गेले. आता वाळू टाकायचेच आहेत फक्त. टाकू लागतं ना बसल्या वाळू. झाले का उकडून? झाले का चिप्स? आई पाणीच ठेवलं आहे, टाकायचीच आहे. आता पाणीला उकळी आली की मग टाकते. रमेश. काय आई? अरे रमेश, मी काय म्हणते, थोडासा जा ना गंगूला बोलवून आणशील. माझी आई बोलवते म्हणून सांगशील. कशासाठी आई? येईल तर थोडासा चिप्स वाळू टाकू लागेल. हो जा बरं, गंगू मावशीला बोलवून आणणार. माझ्या दिमागातच नाही आला बाबा. हो जातो बोलवायला. आधी जेवण तर करू दे मला. एवढी भूक लागली का तुम्हाला? तुमचं जिरून गेला का आलू पोहा? जिरला नाही तर का? तेवढे आलूचे चिप्स पाडलो मी तर जिरला नाही तर का? तू ना रमेश लहान पोराबाराईसारखा करते बापा. आई खरंच भूक लागली ना मला. जेव भूक लागली तर ताट बनवून देते मी. राहू दे आई, राहू दे. मी आधी सांगून येते गंगू मावशीला, मग जेवण करून घेतो. रमेश सांगशील नको चिप्स पाडू टाकायला बोलवत आहे म्हणून. काम आहे म्हणा, आईनं बोलवला म्हणा, एवढाच सांगशील. हो आई हो. उकडी आली असेल ना पाण्याला? यायची आहे नाही, चांगली उकडी आली तर मग पटकनच होतात. टाकला चिप्स, एक उकडी आली की मग काढला. पाण्याला चांगली उकडी येऊ द्यावं लागते आधी. हो पाण्याला चांगली उकडी येऊ द्यावं लागते म्हणा. मीठ वगैरे टाकले की नाही तर पाण्यात? टाकायचीच आहे ना मीठ. पाण्याला उकडी तर येऊ द्या आधी. बाबा कोणता चिप्स पाडून येऊन गेले तुझे तर? मारली हात तू का? हात मारली म्हणते ताई, फक्त चिप्स पाडून झाले. आता उकडायचेच आहे, अजून वाळू टाकायचे आहेत. ताई तू तर म्हणत होती ना आज बनवीन म्हणून. झाले का बनवून? नाही हो, बनवून व्हायचेच आहेत ना. आता छिलछाल केली आलू, चिलून झाले. मी ना ताई रात्रीच चिलून ठेवली आलू आणि आता सकाळी मग हे चिप्स पाडल्या. यांनी पाडू लागले म्हणून. आणि ताई मी पूर्ण आलूचे नाही बनवली ना, अर्धे आलूचे चिप्स बनवली ताई, पूर्ण आलूचे नाही बनवली. 5 किलोचे बनवली अशी. असं म्हणूनच लवकर झाले. बाबा शांता, इकडून मागे येऊन काऊन आली? इकडून समोरून नाही आली ना? जावई समोरच मिळाले अंगणामध्ये. कोणता कोणाकडे आहे म्हटले तर सांगितलं की मागे आहे म्हणून, चिप्स उकडत आहे म्हणून मग इकडे मागेच्या मागे आली मी. असा म्हणजे जावयांनी करू लागलं नाही, चिप्स पाडू लागला. हो थोडासे चिप्स पाडू लागला ताई त्यांनी. अर्धे पाडला असतील त्यांनी आणि अर्धे मी पाडली. ताई तू पूर्ण 10 किलोचे बनवून राहिली का आज? 1 किलो आलू ठेवली आणि बाकी पूर्ण हो छिलटे वगैरे काढले 9 किलोचे. सगळेच बनवून टाकते म्हटले. अजून कशाला ठेवू? आहे ना सोनू आहे, विशाल आहे. मी छिलटे काढून दिले तर अर्धे झाले चिप्स पाडून त्यांचे. ताई मग उद्या येशील, थोडासे बनवू लागशील मला चिप्स? हो ठीक आहे ना, येईन. म्हणत होते मी तुला की आज नको बनवू तू,
आज येशील घराकडे करू लागशील मला चिप्स. मग उद्या तुझ्या घरची चिप्स बनव. मग बोलली का नाही ते ताई तशी? तू म्हटली ना की दोघे जण करून म्हणून मग मी चुपच राहिली. नाही बाबा, ते आजच तर आता थोडासा करू लागला, उद्या काही हात नाही लावू लागत. येईनच म्हणत होती मग सायंकाळी वगैरे सांगायसाठी. तर तशी नको करशील मग कोणता. सायंकाळीच ना चिप्स पाडून ठेवून देऊ. येऊन जाईन मी, थोडासे पाडू लागेल. मग उद्या उकडून वाळू टाकायचंच काम राहते. हो तशी करीन मग. कोणता ते चिप्स पाडायची पाहिजेत होती. आता ते एकच आहे चिप्स पाडायची. चिप्स पाडायची मागायला आली का काय तू? सोनूला काऊन नाही पाठवले तर? सोनूला जा म्हटली तर तो नाही म्हणते. काऊन आमच्या इथे यायला लाज वाटते का त्याला? नाही तुझ्या इथं नाही म्हणली मी त्याला, ललिताच्या इथं पाठवत होते. जा म्हणले ललिताच्या इथून आणशील म्हणले चिप्स पाडायची. आता माहित होता ना तू पण बनवत आहे म्हणून तुझ्या इथं नाही पाठवत होते मी. आणि मी ना आता ललिताच्याच इथं जात होती. जावई मिळाले बाहेर तर विचारले त्यांना झाले का चिप्स बनवून म्हणून, तर झाले म्हणाले, म्हणून आली मी. असं आता आमच्या इथं 2 होते म्हणून झाले, नाही तर नाही यकीन कुठे झाले असते. 2 चिप्स पाडायचे आहेत का तुझ्या इथं? आमच्या घरची एक आहे ना सूर्यकांत ताईच्या इथली एक आहे. मागच्या वर्षीपासून आमच्या इथंच आहे त्यांची चिप्स पाडायची. असं का? घेऊन गेलीच नाही का? मागच्या वर्षी त्यांच्या आधी झाल्या होत्या चिप्स बनवून, मी आणली. आता काही बनवायच्याच आहेत त्या, तर घेऊन गेलेच नाही. ठेवली राहिली, राहून गेली ती ठेवली. आता आम्ही पण 2 चिप्सनी पाडला म्हणून झाल्या लवकर. सोनूला किती वेळची म्हणते मी, जा त्या ललिताच्या इथं त्यांच्या घरून आण म्हणून, ऐकतच नाही पोरगा. मी म्हटले आता जाऊ दे, आलो निसून झाले, जाऊन येते म्हटले. होते 5-6 आलो तर सोनूला म्हटली छील आता तू दे आणून, तर पटकन आण बरं, लवकर झाल्या पाहिजेत बापा चिप्स पाडून. हो ताई आणून देते. सांगतही नाही रमेश का चिप्स वाळू टाकायसाठी बोलवलं नाही ना का काही म्हणून. मीच बोलली होती रमेशला, फक्त असं म्हणशील की आईनं बोलवलं म्हणून. मी म्हटली का झालं बाबा मोठी बाईला, तब्येत तर खराब नाही झाली बाबा. म्हटली आताच चल मावशी लावून दिलं. जेवण बिवण झाला की नाही तर? नाही जेवण वगैरे झालं म्हणा, जेवण झाला होता आणि बसली होती. झालं का? कावेरीनं बनवलं ना आलू चिप्स वगैरे? हो त्या दिवशी बनवलं आणि तिची भावजा आली होती आणि मी होतो वाळू टाकू लागली. कावेरी गेली होती, ललितानं बनवलं चिप्स. तर वड्या वगैरे झाल्या का टाकून? भाज्याच्या आहेत वड्या टाकून. तिला म्हणली डाळ टाकून दे, म्हटली डाळ नाही आहे म्हणे, पापडाचे तांदूळ की टाकलं नाही. बरं झालं गंगू मावशी पटकन आल्या तर तुम्ही. रमेश म्हणते ना आताच चल मावशी, आईनं आताच बोलवलं. मी घाबरली, म्हणलं का झालं बाबा माझ्या बहिणीला, म्हणून आली मी. सांगायला तर पाहिजे का आलू चिप्स वाळू टाकायसाठी बोलवत आहे म्हणून. आई झाले का कोणतं उकडून झाले चिप्स? हो झाले आई, टोपलीमध्ये काढून ठेवली आहे. आण ना तर मग, आता हे झाले तरी थोडासे चायत टाकायचे. आई तर जमणार नाही ना, हे पलंग तर भरून गेली. हो रमेशला एक पलंग काढ म्हण ना इकडे बाहेर, एक लागेल ना पलंग. हो आई सांगते अण्णा. मोठी बाई इथंच राहावं लागेल बाबा तुम्हाला जागली करत. नाही तर शेळ्या पाठरा आहेत, येतील ना, खातील नाही का? इकडे अंगणातच टाकले एकदा. हो राहीन ना इथं, खुर्चीवर बसून राहीन सावलीमध्ये. कोणता ते चिप्स आण ना, चहा बनव बरं. आई आता वाळू तर टाकून होऊ द्या, मग बनवते ना चहा. नाही हो कोणता, थोडासा बनव चहा, काहून तर डोका दुखत आहे माझ्या. उन्हेचा असेल ना मोठी बाई, आता चिप्स वाळू टाकत आहे ना तर उन्हेचा असेल. आई बसा ना तुम्ही सावलीमध्ये, डोका दुखत आहे तुमच्या. आता मी टाकू लागते, आता झाले ना चिप्स उकडून. काही नाही होत ना, आता बसल्याच तर टाकायचे आहेत वाळू. आणि आता तेवढी ऊनही नाही लागत जास्त. थोडाशी ना अद्रक बिद्रक टाकून चहा बनव. हो ठीक आहे ना आई, बनवते. मावशी झाल्या का कावेरीच्या वड्या पापडा वगैरे बनवून? नाही ना कोणता, व्हायचेच आहेत, फक्त आलू चिप्स बनवून झाले. वड्याही नाही झाल्या टाकून, पापडाही नाही झाले. कधी करते तर का माहित बापा. आहे ना वेळ आता, होतील आता. कोणाचेच नाही झाले आहेत, माझेही नाही झाले बनवून, फक्त आलू चिप्स झाले आता. नाही हा पाणी करत होता ना, त्याच्यामुळे काही बनवलं नाही तर म्हणत वगैरे होती पापड वगैरे बनवून वड्या टाकू म्हणून. आता ते तांदूळ बिंदूळ टाकलाय भिजू पापडाचे. हो मलाही टाकावं लागतील तांदूळ भिजू पापडाचे. हो 2 दिवस ठेवा लागते ना. मग अशी इकडे आलो ना मी, तेव्हा काढत होती तांदूळ वाळू टाकायसाठी. हो का? मी आता आज टाकून देते भिजू, म्हणजे मग परवा वगैरे काढून टाकेन. पलंग आणून द्या म्हणते इकडे मी. हो सांग पलंग काढायला. दे आई, आता मी करतो. चूल पेटवतो म्हणत होती ना आई तू? हो पेटवतो म्हटली, पण मग तुला फोनच आला. कोणाचा फोन होता? काही नाही आई, तो मित्राचा फोन होता. बाबा शांता, चिप्स बनवून व्हायचेच आहेत तुझे? हो व्हायचेच आहेत, बनवणं चालू आहे आता. बापरे बाप, मी वावरातूनही येऊन गेलो, चिप्स बनवून व्हायचेच आहेत. हो तर तुम्ही वावरामध्ये गेले तर का तेव्हापासून चिप्सच बनवत आहो का? घरचे कामं बी बनवते का? स्वयंपाक वगैरे झाला बनवून, एकच काम होता का चिप्स बनवायचेच? मला तर वाटलं बनवून झाले असतील. हो आता झाले ना, आता हे चिप्स पाडून झाले, आता 4-5 चालू राहिले चिप्स पाडायचे. आता बस चूल पेटवते आणि ठेवते पाणी वगैरे उकडायला.
वाळू टाकायच्या कुठं काही समजत नाही बापा. तिकडे समोर अंगणातच टाक ना वाळू. पलंग नेऊन घे आणि वाळू टाकून दे चिप्स. हो पण बघावं लागेल ना मग. शेळ्या आहेत, पाठरा आहेत, गायढोरा आहेत, बघावं नाही लागेल. आता दुपारी येतात का गाई ढोरं शेळ्या पाठरा? आता नाही येत उन्हामध्ये. किती ऊन तापून राहिली बाबा बाहेर, खूप ऊन तापून राहिली ना. तुमचं झालं का जेवण बिवण झालं? हो जेवण केलं ना आम्ही, जेवण केला. चिप्स करायचे होते तर म्हटलं जेवण करून टाकू. तुम्हाला वेळ होती नाही यायला. विशाल घे पाठ बरं आहे चिप्स, मी ताट बनवून देते तुझ्या बाबांच्या. राहू दे शांता, थोड्या वेळ नाही जेवत मी. बाबा थोड्या वेळ नाही जेवत म्हणता, खाऊ ना. का खाल्ले तर तुम्ही? भूक नाही लागली? नाही भूक नाही लागली. भूक नाही लागली, का खाल्ले तुम्ही? अरे तहान लागली होती तर हिरालालच्या आटलामध्ये गेलो मी पाणी प्यासाठी. त्याने पोहाच दिलं. असं म्हणजे आपणच पोहा दिला, तुम्ही मागितली नाही तरी? नाही मी मागितलं वगैरे नाही, फक्त मी म्हणलं चहा पण पोहा खाता का म्हणते. म्हणलं नाही आता पोहा खायची वेळ आहे का म्हणलं, आता घरी जाऊन जेवण करायचं आहे म्हणलं. आणलं बा तरी प्लेटमध्ये पोहा. मग आता आणलं तर खाऊन टाकलं. असं नाही नसतं म्हटली मी, एवढा उशीर कसा केला बायांनी यासाठी म्हणून. आता ना एक काम करते, समोरच उखडते, चूल वगैरे समोरच मांडते गोटे मांडून, आणि मग तिथल्या तिथेच वाळू टाकायला चांगला होईल. सोनू पलंग वगैरे नेऊन घे बाहेर. हो ठीक आहे ना आई, नेतो. ते दोरीची पलंग न्यायची ना? हो. एखादी साडी बिडी काढावं लागेल तिथे टाकायसाठी. आई तर ते चिप्स पाडायचे आहेत ना 2-4 आलू. अरे हो हे चिप्स पाडून घे तू. आता वेळ आहे ना वाळू टाकायला. आधी बिस्तो पेटवतो, काड्या बिड्या घेऊन जाते तिकडे. पाणी न्यावं लागेल, उकडून होतील तेव्हा कुठं वाळू टाकावं लागेल. सोनू विशाल जवळ टाका चिप्स. तेवढे दूर टाकाल तर किती पलंगा लागतील मग? आई जवळच तर आहे, कुठे दूर टाकलं? ते साडी नाही दिसल्या पाहिजे असे चिप्स पाडू टाका ना. आई चिपकतील नाही का एकमेकांना चिप्स? मग नाही चिपकत ना, वाळल्यावर निघतात. आणि चिपकतील तर काय होते, तेलामध्ये होते मग सरळ तळलात की. नाही म्हटलं तरी ऊनच झाले, शेकते ऊन आता. आई ना पापड कधी बनवशील? बनवीन ना, आता एक सुरू आहे. आता आज चिप्स झाले, पाहू उद्या परवा काहीतरी बनवा लागेल. शेवया आहेत, पापड आहेत बनवायच्या, वड्या टाकायच्या आहेत. 1 हप्ता लागते पूर्ण. हे बघ इथून किती पतले टाकले तुम्ही. जवळ टाका ना बेटा. आई तिथून मी नाही टाकलो, सोनूने टाकला तिथून. आई भाऊ पण तसाच टाकून राहिला तरी. अरे बेटा 8-9 किलो आलूचे चिप्स आहेत, मावल्या पाहिजे ना. जवळ टाका, वाढतील काही, एवढी ऊन तापते. बाप रे बाप, जोरदार चालू आहे ना का चिप्स बनवून. आता झाला शांताताईला तर कोणाची गरजच नाही आहे नाही तर का ललिता गरज. कशाला कोणाची गरज आहे तर शांताताई, सोनू विशाल करू लागते तरी. चिप्स आहेत म्हणून करू लागला, बाकीचे जमतात का? शेवया बिवया घरी बनवला तर मग फिरवू लागतात मशीन शेवयाची. पण ललिता मुलंही कंटाळतात बापा रोज कामं करायसाठी. आता पहिला दिवस आहे म्हणून हौशीनं करू लागत आहेत. आता उद्या दुसरा कोणता काम काढीन की नाही हट म्हणतील. हो तो तर आहे शांताताई, बरोबर आहे. रोज कामं करायला कंटाळा येते ना पोरांना, आपल्याला का सवय झाली असते. शांताताई चूल बिल सगळी इकडेच आणून टाकले ना समोरच. हो आता इकडेच पेटवते म्हटली चूल. इथल्या इथं म्हटली उकड नाही होते आणि वाळू टाक नाही होते चिप्स. काड्या कशा सरकवतच राहावं लागते ना, विजूनच जातात. हो ते तर आहे म्हणा, चुलीचा कोणताच राहो का तिथंच राहावं लागते. आणि गॅसवर कसा ठेवून दिला आता पाहायची काही गरज नाही. हो पण आता गॅसचा शॉर्टेज आहे ना, मिळत नाही आहेत सिलेंडर. मग आपणही बचतीनंच काम केलं पाहिजे ना. आणि हे चिप्स पापड वगैरे चुलीवरच चांगले होतात. आहेत ना काड्या, मस्त काड्या लावला चुलीत, भर विस्त पेटला की बात नाही तर होतात चिप्स. 1 उकडी आली की झाला. जास्त शिजू द्यावं लागते का काही? किती किलोची बनवले तर शांताताई चिप्स? 10 किलो आणली आलू, त्याच्यातले 1-1.5 किलो ठेवली, बाकीचे आलूचे चिप्स बनवली. तुझे झाले असतील ना बनवून चिप्स? हो झाले बनवून झाले. आता 5-6 दिवस झाले मी बनवले त्या चिप्स. मागच्या हप्त्यामध्येच घेऊन आले होते आलू, मग बनवून टाकले. ह्या सोनूचे पेपर होते सुरू. आई म्हणते पुढल्या हप्त्यामध्ये सुट्ट्या आहेत म्हणते, नंतर बनवशील म्हणते. तर मग म्हणले आलूही नाही आणले घेऊन. मग आता काल आणले आलू घेऊन आणि म्हटलं आज बनवून टाकते. आज विशालाही होता घरी, नाही तर तो पण जात राहते. त्याचेही पेपर वगैरे राहतात. शांतताई मार पेपरच देते ना विशाल, पेपरच द्यायचे काम करते. मागे मस्त कंपनीत गेला होता, तिकडेच राहायला पाहिजे होता, कशाला आला तर. कंपनीमध्ये नाही करत म्हणाला ना, आता वय आहे म्हणे तर अभ्यास करतो म्हणे ना, एक्झाम देतो म्हणे. नाही लागली इकडे तर मग आहेच म्हणे कंपनी. मग आता काय करशील? आई म्हणला तुझी जशी इच्छा. आता 2-4 पेपर दिला आहे, आता पाहू कुठे लागते का होते तर. का करते ललिता, 1-1 मार्कासाठी कटून राहिला त्याचा नंबर. हो का शांताताई, उडदाची डाळ आहे का तुमच्या इथं? हो आहे ना. विकायची आहे का म्हटली उडदाची डाळ? हो आहे विकायची आहे ना. का भाव दिले का? 120 रुपये किलो. हो का, किती पाहिजेत होती? 2 किलो पाहिजेत होती उडदाची डाळ. ललिता आता तर मी हे चिप्स उकडत आहे, आता नाही देऊ शकणार.
नंतर घेऊन जाशील ना. किती काय आहेत ते चिप्स उकडायचे? 2 वेळा होतील अजून. आता गंजात टाकले आहेत, पकले असतील, काढून घेते ते. आणि 1 वेळा मग अजून होतील हे टाकून. कामं बिमं झाले असतील ना ललिता तुझे? हो, कामं बिमं तर झाले म्हणा. तर मग वाळू टाकू लागणार तर चिप्स. वाळू टाकून झाले की मग देऊन देते तुला डाळ. ठीक आहे ना, तर टाकू लागते. मस्त छान पांढऱ्या पांढऱ्या चिप्स झाले तुमच्या तर. काहून तू बनवले तर पांढऱ्या पांढऱ्या नाही झाल्या का? नाही ना, अशा पांढऱ्या पांढऱ्या नाही झाल्या. मी ना रात्रीच पाडून ठेवली होती चिप्स, म्हणून असतील नाही शांतते. नाही हो, रात्री पाडून ठेवला तर पांढऱ्या पांढऱ्याच होतात ना. जास्त शिजू गिजू तर नाही दिली तू. रात्री चिप्स पाडून ठेवला तर मग तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवा लागते. ठेवली होती ना शांतताई, तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवली होती चिप्स रात्रभर. ललिता, तू चिप्स पाडली तर 2 पाण्यातून काढली नाही का? नाही, 1च पाण्यामध्ये ठेवली. नाही, पाणी बदलवायचं, 2 वेळा पाणी बदलवून घ्यायचा आणि मग ठेवून द्यायचा रात्रभर मग तुरटीच्या पाण्यामध्ये. तशी नाही केली ताई मी. तुम्ही सोबतच केले तर मस्त पांढरे पांढरे दिसून राहिले. हो, सोबत केला, पण पाहिनं किती वाजले आता. किती वेळ झाली, ऊनही झोमून राहिली आता. हो, ऊन तर झोमत आहे आता. हे ना, चिप्स 10 वाजेपर्यंतच झाल्या पाहिजेत वाळव करून. तशी 10-11 वाजेपर्यंतची ऊन तेवढी लागत नाही, झोमत नाही. हो ना, आता तर 11:30 वाजले का बापा? हो, वाजले असतील ना शांतताई. आता मी घरूनच निघाले तेव्हा 11 वाजले होते. झाले आता. शेवटचेच आहेत गंजामध्ये ते चिप्स आहेत, तेवढेच आहेत. मग वाळू टाकायचे झाले. मग 1 पलंग लागेल अजून नाही? हो, 1 पलंग लागेल ना. उद्या बनवीन म्हणते मी वड्या. याल ना वडे टाकायला? उद्या टाकणार आहे का वड्या? हो, टाकून देईन म्हणते उद्या वड्या. मग ना लग्न आहे, लग्नाला जायचं आहे. हो का? किती तारखेला लग्न आहे? तर आहे 13-14चं लग्न. हो, आम्हाला पण आहे ललिता 15-16चं लग्न. हो, म्हणूनच ना उद्या टाकून देईन म्हणते वड्या. आता मोसमही चांगला आहे, पाणी पाणी वगैरे काही करत नाही. मागच्या हप्त्यामध्ये चिप्स वगैरे टाकली ना, मग टाकीन म्हटली वड्या. तर पाणी पाणी करत होता, तर म्हणून मी काही वड्या वगैरे टाकले नाही. कुंता म्हणत होती बाबा चिप्स बनवू लागशील ताई म्हणून उद्या. कुंताच्या चिप्स आहेत का उद्या बनवायच्या? हो, आज 5 किलोच्या बनवलं ती ना, अजून 5 किलोच्या आहेत म्हणते. आता पोरी बारी राहिल्या असत्या तर 10 किलोच्या होऊन गेल्या असत्या तिच्या एका दिवसात. रमेश भाऊ आहेत तर करू नाही लागला का? करू लागला असतील. कंटाळतात नाही का माणसाची जात? पोरं बारा करू लागतात, परंतु माणसं नाही करू लागत. आता आमच्या इथेच बघ ना ललिता, मस्त जेवण वगैरे केलं आणि आता आराम करत आहेत. शांतताई, ते चिप्स टाकले आहे गंजामध्ये उकडायला, काढून टाका ना. झाले असतील ते. हो, झाले असतील, काढून टाकते आता. जास्तही शिजले तर मग तुटतात.